Welcome in today's video lecture. In this video lecture or today we focus on the next topic of reproduction in organism, and this is the asexual reproduction in plants. लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं होतं व्हॉट इज द रिप्रोडक्शन, टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन. त्यामध्ये पाहिलं होतं एसेक्सुअल अँड सेक्सुअल रिप्रोडक्शन, difference between that asexual and sexual reproduction, and some lower living organism in which asexual reproduction these are takes place. आणि याचे टाइप्स आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिले होते. त्यानंतर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत एसेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. जे प्लांट्स आहे त्या प्लांट्समध्ये होणारं जे एसेक्सुअल टाईपचं रिप्रोडक्शन आहे, तर ते रिप्रोडक्शन आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. Asexual reproduction means the reproduction in which only one parent is involved. एका सजीवापासून यामध्ये जे नवीन सजीव तयार होतो त्याला इथे एसेक्सुअल रिप्रोडक्शन इथे म्हणतात. यामध्ये मिओसिस सेल डिव्हिजन होत नाही. मिओसिस सेल डिव्हिजन इज नॉट अ टेक्स प्लेस इन दिस रिप्रोडक्शन. ह्या रिप्रोडक्शनमध्ये मिओसिस सेल डिव्हिजन होत नाही. मिओसिस म्हणजे काय, तर यामध्ये रिडक्शनल डिव्हिजन ज्यामध्ये डिप्लॉइड सेलपासून हॅप्लॉइड सेल तयार होते. ह्या हॅप्लॉइड सेलला गॅमेट्स म्हणतात. आणि एसेक्सुअल रिप्रोडक्शन ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होतं त्यामध्ये गॅमेट्स फॉर्म होत नाही, म्हणजे हॅप्लॉइड सेल तयार होत नाही. म्हणजेच मिओसिस सेल डिव्हिजन यामध्ये होत नाही. हे आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलं होतं. यामध्ये एकच पॅरेंट इनॉल्व होतो म्हणून त्याला म्हणतात युनिपॅरेंटल. दॅट इज द सिंगल पॅरेंट इज इनॉल्व इन दिस reproduction, and because of the new offspring or new individual these are produced by this process, these are completely similar to the parents and in which the variation is absent. यामध्ये व्हेरिएशन नसतं. व्हेरिएशन म्हणजे काय, तर तो जो भेद आहे, जो फरक आहे, पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंगमध्ये असणारा जो फरक आहे, जो भेद आहे, म्हणजेच जो डिफरन्स आहे, तो डिफरन्स यामध्ये आपल्याला दिसत नाही. दीज आर कम्प्लिटली अब्सेंट अँड बिकॉज ऑफ दीज आर नॉट युजफुल फॉर इव्हॉल्युशनसाठी, म्हणजे जी उत्क्रांती आहे त्या उत्क्रांतीसाठी याचा यूज होत नाही. म्हणजे इव्हॉल्युशनसाठी हे एसेक्सुअल रिप्रोडक्शन यामध्ये यूजफुल नसतं. मग एसेक्सुअल रिप्रोडक्शन जे लोअर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये म्हणजे बॅक्टेरियल सेल असेल, त्याचबरोबर यामध्ये प्रोटिस्ट आहे, सम फंजाय, यांच्यामध्ये आपण एसेक्सुअल टाईपचं रिप्रोडक्शन लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. बट इन दिस व्हिडिओ लेक्चर वी फोकस ऑन the asexual reproduction in case of plant. The many plants these are able to propagate themselves using the asexual reproduction. Propagation means what? These produce the new living organism. One living organism which produce the new living organism, and this process is the propagation. Propagation or breeding, this is the another name of reproduction, and some living organism in which this technique these are takes place. But in case of plant or also higher plants, these higher plants also having the ability to produce by these or propagate by this asexual type of reproduction. Asexual type of reproduction नी काही प्लांट्स, हायर प्लांट्स देखील यामध्ये प्रोपोगेट म्हणजे रिप्रोड्यूस होऊ शकतात, नवीन ऑफस्प्रिंग यामध्ये तयार करू शकतात. म्हणजे यांच्यामध्ये देखील हे एसेक्सुअल टाईपचं रिप्रोडक्शन इथे दिसतं. आणि इन दिस केस द न्यू ऑर्गॅनिझम दिस आर जेनेटिकली कम्प्लिटली आयडेंटिकल, दॅट इज द सिमिलर. मग एका प्लांटपासून एक जे प्लांट आहे त्या एका प्लांटपासून जर नवीन प्लांट तयार होत असेल, दिज आर जेनेटिकली कम्प्लिटली सिमिलर. म्हणजे नवीन जे प्लांट तयार होणार आहे ते पूर्णपणे जे पॅरेंट्स प्लांट आहे किंवा ज्या प्लांटपासून ते तयार झालेलं आहे त्या प्लांटशी कम्प्लिटली यामध्ये सिमिलर असतं. दिज आर द जेनेटिकली आयडेंटिकल, दॅट इज द कम्प्लिटली सेम टू दॅट पॅरेंट्स. Why this are takes place? Because of the no mixing of gamete.
that is the male and female gamete, these are not mixed in asexual reproduction. asexual reproduction मध्ये नो मिक्सिंग, म्हणजे यामध्ये मिक्सिंग होत नाही, मेल आणि फिमेल गॅमेट यामध्ये मिक्सिंग होत नाही. अँड बिकॉज ऑफ दिस इज कॉल्ड एज द apomixis. Apomixis means without a mixing. Apomixis, that is the without a mixing. ॲपो मीन्स विदाऊट मिक्सिंग, यामध्ये मिक्सिंग होत नाही. कुणाचं मिक्सिंग होत नाही, तर यामध्ये जे पॅरेंट्स आहे, जे मेल आणि फिमेल आहे, यांच्या गॅमेट्सचं मिक्सिंग होत नाही, कारण यांच्यामध्ये गॅमेट्सच फॉर्म होत नाही. अँड बिकॉज ऑफ एसेक्सुअल रिप्रोडक्शन इज ऑल्सो कॉल्ड एज अगॅमोजेनी और अगॅमोजेनेसिस. अगॅमोजेनी और अगॅमोजेनेसिस इन विच गॅमेट्स दीज आर नॉट फॉर्म. जो सजीव नवीन सजीव तयार करणार आहे त्यामध्ये गॅमेट्सच तयार होत नाही, म्हणून यामध्ये ही प्रोसेस अगॅमोजेनेसिस आहे. आणि नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होतो, मग गॅमेट्सच तयार होत नाही, म्हणजे फ्युजनचा प्रश्नच येत नाही. अँड बिकॉज ऑफ दीज आर द ॲपोमिक्सिस, दॅट इज द विदाऊट अ फ्युजन. ॲपो मीन्स विदाऊट अ फ्युजन. विदाऊट मीन्स ज्याशिवाय, यामध्ये गॅमेट्स फ्यूज होत नाही, मेल आणि फिमेल गॅमेट यामध्ये एकत्र येत नाही ह्या एसेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये. त्याचबरोबर एसेक्सुअल रिप्रोडक्शन यालाच इथे सोमॅटोजेनिक रिप्रोडक्शन देखील म्हणतात. व्हाय दिस इज कॉल्ड एज द सोमॅटोजेनिक रिप्रोडक्शन? सोमॅटोजेनिक reproduction. Somatogenic, actually in this reproduction only mitosis cell division is takes place. यामध्ये फक्त मायटोसिस सेल डिव्हिजन होतं. मायटोसिस सेल डिव्हिजन these are takes place. Mitosis, this is the equational cell division. Diploid cell produce the diploid cell, and in this case this is the characteristics of somatic cell. हे सोमॅटिक सेलचं कॅरेक्टर आहे, म्हणजे बॉडी सेलचं कॅरेक्टर आहे, म्हणजे डिप्लॉइड सेलचं कॅरेक्टर आहे. यामध्ये क्रोमोझोम नंबर रिड्यूस होत नाही, म्हणजे मायटोसिस सेल डिव्हिजन होतं. आणि ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये एसेक्सुअल रिप्रोडक्शन होतं त्यांच्यामध्ये फक्त मायटोसिस सेल डिव्हिजन होतं, आणि म्हणून ह्या रिप्रोडक्शनला सोमॅटोजेनिक रिप्रोडक्शन असं देखील यामध्ये म्हणतात. These are the another name of these reproduction. And in case of plant, these asexual reproduction, these are takes place in higher plants. Higher plants मध्ये हे asexual टाईपचं रिप्रोडक्शन इथे होतं. यामध्ये आपण काही एक्झाम्पल्स इथे पाहणार आहोत. बट बिफोर दॅट वी फोकस ऑन द टाइप्स ऑफ asexual reproduction takes place in the plant. And in case of plant, these asexual reproduction which having the two type. First, this is the vegetative propagation and another these are the apomixis. मग प्लांटमध्ये दोन टाईपचं एसेक्सुअल रिप्रोडक्शन होतं, त्यामध्ये आहे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन आणि त्यानंतर आहे ॲपोमिक्सिस. मग व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन आणि ॲपोमिक्सिस म्हणजे काय ते आपण यामध्ये समजून घेऊ. त्यामध्ये पहिला आपण पाहू व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणजे काय हे आपण इथे समजून घेऊ. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन, that means vegetative part. You can see here the vegetative propagation. The vegetative part of the plant participate in propagation, that is the reproduction. Actually all you know the plant, सगळ्यांना plants माहिती. Plants having the different part. प्लांटला वेगवेगळे पार्ट असतात. जसं यामध्ये फॉर एक्झाम्पल प्लांटला रूट्स असतात. रूट्स, दॅट इज द रूट सिस्टीम, अँड विच ऑल्सो हॅविंग द शूट सिस्टीम. त्याचबरोबर यांना शूट सिस्टीम असते. शूट सिस्टीममध्ये असतं स्टेम. प्लांटला इथे असतं स्टेम. त्याचबरोबर प्लांटला असतात ब्रँचेस. त्याचबरोबर असतात लीव्ज. त्याचबरोबर असतात फ्लावर and also having the fruit. These are the different parts of the plant. झाडाला वेगवेगळे पार्ट्स असतात. मग झाडाला जेवढे पण पार्ट्स आहे त्याला रूट आहे, स्टेम आहे, ब्रँचेस आहे, लीव्ज आहे, फ्लावर आहे, फ्रूट आहे, फ्रूटमध्ये असणारं सीड आहे. डिफरंट प्लांटला पार्ट जे प्लांटमध्ये असतात तर त्यामध्ये दोन पार्ट पडतात. एक असतात व्हेजिटेटिव्ह पार्ट,
टेटिव्ह पार्ट आणि दुसरा प्रकार आहे यामध्ये रिप्रोडक्टिव्ह पार्ट. यामध्ये पहिला पार्ट आहे व्हेजिटेटिव्ह पार्ट. व्हेजिटेटिव्ह पार्ट. प्लांटमध्ये दोन पार्ट पडतात, एक आहे व्हेजिटेटिव्ह पार्ट आणि दुसरा आहे रिप्रोडक्टिव्ह पार्ट. रिप्रोडक्टिव्ह पार्ट दॅट इज द सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. बट आपण सध्या व्हेजिटेटिव्ह पार्टवरती फोकस करू. व्हेजिटेटिव्ह पार्ट मीन्स व्हॉट? मग प्लांटला असणारे जे रूट्स आहे, त्याचबरोबर जे स्टेम आहे, त्याचबरोबर जे ल्यूज आहे, दीज आर द व्हेजिटेटिव्ह पार्ट. हे झाले प्लांटचे व्हेजिटेटिव्ह पार्ट. मग हे व्हेजिटेटिव्ह जे पार्ट आहे दिस पार्टिसिपेट इन द प्रोपोगेशन और रिप्रोडक्शन. जे व्हेजिटेटिव्ह पार्ट रिप्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात आणि त्यानुसार रिप्रोडक्शन होतं आणि म्हणून ह्या एसेक्सुअल रिप्रोडक्शनला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन देखील म्हणतात. इन हायर प्लांट्स द व्हेजिटेटिव्ह पार्ट दीज आर पार्टिसिपेट इन द रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणजे काय? प्लांटला असणारे जे रूट्स आहे, त्याचबरोबर जे स्टेम आहे, त्याचबरोबर जे ल्यूज आहे, दीज आर पार्टिसिपेट इन द रिप्रोडक्शन. जे रिप्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात दीज आर द व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट अँड बिकॉज ऑफ एसेक्सुअल रिप्रोडक्शन इन द प्लांट दिस इज कॉल्ड एज द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. म्हणून याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं देखील यामध्ये म्हणतात. This vegetative plant part of the plant which produce the new plant in case of vegetative propagation. व्हेजिटेटिव्ह जे पार्ट आहे, जसं मी सांगितलं रूट आहे, स्टेम आहे, ब्रँचेस आहे, ल्यूज आहे, these are the vegetative part and which produce a new plant. जे नवीन झाड तयार करतात याला इथे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन असं यामध्ये म्हणतात. म्हणून याला नाव आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. अँड रिमेंबर व्हेजिटेटिव्ह propagation this is the type of asexual reproduction in case of plant. झाडामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन हे एसेक्सुअल रिप्रोडक्शनचा एक टाईप आहे, एक यामध्ये प्रकार आहे. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचा तो एक टाईप आहे, एक प्रकार आहे आणि असं रिप्रोडक्शन इथे प्लांटमध्ये होत असतं ज्यामध्ये व्हेजिटेटिव्ह पार्टचा इथे वापर केला जातो. अँड विच इन्क्लूड द रूट, स्टेम, ब्रँचेस, लीव्ज, दीज आर द व्हेजिटेटिव्ह पार्ट विच पार्टिसिपेट इन दिस रिप्रोडक्शन. जे यामध्ये ह्या रिप्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट होतात. अँड दिस व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन दीज आर टेक्स प्लेस by two method or by two technique and in which the one is the natural and another is the artificial. First we focus that the natural vegetative propagation and natural vegetative propagation these are takes place through the root. जे रूटमुळे होतं ते आपण यामध्ये पाहणार आहोत. ॲक्च्युली प्लांट यामध्ये दोन टाईपचे आहे, सम हॅव्हिंग द फ्लेशी रूट अँड सम हॅव्हिंग द नॉन फ्लेशी रूट. काहींना फ्लेशी रूट असतात, काहींना नॉन फ्लेशी रूट असतात. मग इथे हा जो फोटो तुम्हाला दिसतोय दिस हॅव्हिंग द फ्लेशी रूट. फ्लेशी रूट मीन्स सॉलन रूट. दिस अ रूट विच हॅव्हिंग द लार्ज साईज बिकॉज ऑफ द स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. 11thला तुम्हाला मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट यामध्ये रूट झालं होतं आणि त्या रूटमध्ये तुम्ही हे दोन्ही टाईप इथे स्टडी केले की यामध्ये सॉलन रूट असतात की असे रूट की ज्यामध्ये फूड मटेरियल स्टोअर केल्यामुळे त्याची साईज यामध्ये इन्क्रीज होते. अँड विच हॅव्हिंग द एक्झाम्पल्स आयपोमिया बटाटा दॅट इज द स्वीट पोटॅटो, ज्याला इथे स्वीट पोटॅटो म्हणतात. स्वीट पोटॅटो त्याला इथे मराठीतून म्हणतात रताळी. दिस हॅव्हिंग द लार्ज साईज दीज आर द सॉलन अँड विच प्रोड्यूस फ्रॉम द नोड अँड दीज आर द सिंगल. जे यामध्ये सिंगल असतात म्हणजे एका नोडपासून म्हणजे प्लांटला जो इथे नोड रिजन आहे त्या नोड रिजनपासून एकच रूट अराईज होतं जे यामध्ये सॉलन असतं. अशा पद्धतीने इथे आयपोमिया पोटॅटोस म्हणजे ज्याला आपण स्वीट पोटॅटो म्हणतो किंवा त्याला रताळे म्हणतात हे त्याचं एक्झाम्पल आहे. दीज अ स्वीट पोटॅटो हॅव्हिंग द ॲबिलिटी टू प्रोड्यूस द होल प्लांट. त्याचबरोबर यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आहे दहेलिया. This having the group of these potato, group of these roots आणि हे जे रूट्स आहे
that is the solan roots like a potato, but these are arise so many from a single part, and these also having the ability to produce the whole plant. त्यांच्यामध्ये देखील ॲबिलिटी असते की ते नवीन प्लांट त्यामध्ये तयार करू शकतात. त्याचबरोबर यामध्ये आणखी काही प्लांट आहे, जसं यामध्ये मुरैया असेल. मुरैया म्हणजेच यामध्ये जे कढीपत्ता आहे, कढीपत्ता त्याचे जे रूट्स आहे दीज आर नॉन सॉलन रूट्स. these also having the ability to produce the new plant, ज्यामध्ये ॲबिलिटी असते की नवीन प्लांट इथे तयार करू शकतात. दिस सॉलन रूट दिस वी कॅन सी हिअर, अँड दिस ऑल्सो कॉल्ड ॲज द ट्यूबर, त्याला ट्यूबर देखील म्हणतात. यू कॅन सी हिअर द स्मॉल बर्ड, दिस आर अराइज फ्रॉम द वन एंड अँड विच प्रोड्यूस द न्यू प्लांट, ज्यामध्ये नवीन शूट यामध्ये तयार होऊ शकतं, अँड विच अराइज द न्यू प्लांट. दॅट इज द व्हेजिटेटिव्ह पार्ट. This is the vegetative part participate in production of or produce a new plant, and because of this is the type of vegetative propagation. The next example, this is the potato. Potato is a underground stem. These are not a root. हे root नाही आहे, हे यामध्ये stem आहे. These are the underground stem. Underground stem, that is the stem, these are present below the soil. These are also participate in formation of the new plant, जे यामध्ये पार्टिसिपेट करतं फॉर्मेशन ऑफ न्यू प्लांट. इथे तुम्ही पाहू शकतात की हे अंडरग्राउंड स्टेम आहे. व्हाय पोटॅटो इज कॉल्ड ॲज द अंडरग्राउंड स्टेम? बिकॉज विच हॅविंग द नोड अँड इंटरनोड, ज्याला नोड आणि इंटरनोड आहेत. अँड दीज अराइज अ बर्ड that is the germinating eyes, you can see here, and this germinating eyes, these produce a new bud, and this bud which having the ability to produce the whole plant, and these eyes bud, these are produced from the eyes region, that is the node region of potato. This potato which having the food material, and because of this produce the new plant from दिस रिजन. यामध्ये जो रिजन आहे किंवा ही जे आईज आहे किंवा जो नोड रिजन आहे तिथे असणारा जो पोर्शन आहे, दिस इज कॉल्ड एज द आईज. अँड व्हेन दिस पोटॅटो गेट अ पर्टिक्युलर ॲटमॉस्फिअर ऑर फेवरेबल ॲटमॉस्फिअर, then this produce the then this sprouting we can see, that is these eyes, these are germinate, and which produce a bud, and this bud having the ability, or this part having the ability to produce the whole plant, and this is the new plant, this having the ability to produce the new plant, and this is one of the propagation. म्हणजेच यामध्ये एक प्रकारचं प्रोपगेशन आहे, म्हणजेच यामध्ये हे एसेक्सुअल रिप्रोडक्शनचा एक टाईप आहे. The next example we can see here, and this is the subaerial stem. Actually subaerial stem, the stem which present or which touch to the soil and also the water, and half part which present in the air, that type of stem is called as the subaerial stem. आता मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट यामध्ये तुम्ही स्टेमचे 3 टाईप पाहिले होते, अंडरग्राउंड, त्याचबरोबर यामध्ये सब एरियल, आणि त्याचबरोबर तिसरा प्रकार पाहिला होता यामध्ये एरियल. तर यामध्ये जे इथे असं स्टेम की जे सॉईलला टच करतं, ज्याचा काही पार्ट सॉईलमध्ये असतो आणि काही पार्ट हा इयरमध्ये असतो, किंवा काही पार्ट वॉटरला टच असतो आणि काही पार्ट इयरमध्ये असतो, असं जे स्टेम आहे दिस इज कॉल्ड ॲज द सब एरियल स्टेम. अँड दिस सब एरियल स्टेम यू कॅन सी हिअर, अँड दिस पार्टिसिपेट इन द रिप्रोडक्शन. You can see here the main branch of the plant, and this is one of the produce a runner. This subaerial stem, this is called as the runner. Subaerial stem, this is also having the another name, and this is the runner. When we see the subaerial stem in the aquatic plant, this is called as the aquatic runner. जर इथे पाण्यामध्ये असणारे जे प्लांट आहेत त्यांना जर असं सबएरियल स्टेम असेल तर त्याला म्हणतात ॲक्वॅटिक रनर, आणि हे जर सॉईलवरती असेल तर दिस इज कॉल्ड ॲज द रनर. अँड व्हेन दिस रनर दिस ग्रो, देन the node region, from the node region root system, these are arise, and which produce a bud. म्हणजे याला एक कोंब येतो किंवा ज्याला आपण मराठीतून डोळा म्हणतो. these are bud, these are having the ability to produce the new plant, and this middle portion, this is called as the internode. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर नोड आणि इंटरनोड असे 2 रिजन असतात. शुगर कॅन सगळ्यांनी पाहिला आहे. शुगर कॅनचा जो पोर्शन आपण ईट करतो दिस इज द इंटरनोड रिजन,
and this end part, this is the node region. Same this plant also having the node and internode region, and new plant or new sprouting, these are arise from this node region. And when this root goes into the soil which absorb water and minerals, and these after then these bud, these are sprout and which produce the new plant. And you can see here the one plant produce the new plant, and this also having the ability to produce the new plant. And this is also one of the reproduction. The one plant produce the new another plant, and this is the propagation or the reproduction, and in which this vegetative part, this is the stem, these are utilized. And you can see here this is the subaerial stem participate in the propagation, and this is include in the vegetative propagation. And this is the type of vegetative propagation by the stem. इथे स्टेममुळे होणारं जे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन आहे ते तुम्ही इथे पाहू शकता. स्टेमचे 3 टाईप, अंडरग्राउंड, सबएरियल आणि त्यानंतर यामध्ये तिसरा प्रकार आहे आणि तो आहे यामध्ये एरियल. मग एरियल जे स्टेम आहे ते देखील यामध्ये पार्टिसिपेट करतं व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनमध्ये. यू कॅन सी हिअर दिस इज द ॲग्रो प्लांट अँड विच हॅविंग द स्मॉल स्ट्रक्चर, दिस इज कॉल्ड एज द bulbil. These bulbil, these are present on the branch, and these are the aerial part. Aerial that is which are completely present on the soil, म्हणजे जे पूर्णपणे जमिनीच्या वरच्या साईडने किंवा ब्रँचेसला जे बल्बिल येतात. बल्बिल, दिस इज द सर्क्युलर बर्ड लाईक पोर्शन, and these fall from this plant, and when these fall from the plant which you put on the surface of the soil, and this having the ability to produce the new plant. हे बल्बिल झाडापासून निघतात, तुटतात, खाली जमिनीवरती पडतात, आणि जे मॉइस्ट सॉइलवरती पडणारे बल्बिल्स आहे तिथे न्यू प्लांट ग्रो होतं. अँड दिस बल्बिल, दिस इज द एरियल स्टेम. हे बल्बिल म्हणजे यामध्ये एरियल स्टेम आहे. मग हे बल्बिल जमिनीवरती पडून नवीन प्लांट ग्रो होतं. हा एक स्टेमचा पार्ट आहे. आणि इन दिस केस द एरियल स्टेम, दिस आर पार्टिसिपेट इन द प्रोपोगेशन, अँड दिस इज वन ऑफ द टाईप ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. मग आतापर्यंत आपण पाहिलं की रूटमुळे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन होतं, त्यानंतर आपण पाहिलं स्टेममुळे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन होतं, त्यामध्ये आपण पाहिलं अंडरग्राउंड, त्यानंतर पाहिलं इथे सब एरियल, आणि त्यानंतर आता थोडं एक्झाम्पल आपण पाहिलं यामध्ये एरियल स्टेम. these are also participate in the vegetative propagation, and you can see here this is in agave plant. And leaves, these are also participate in the vegetative propagation in case of bryophyllum. ब्रायोफायलमला मराठीतून म्हणतात पानफुटी. दे प्रोड्यूस द स्मॉल स्प्राउटिंग or these are sprouting, these are present on the margin of leaves. लीव्ज ज्यावेळेस झाडाला असतं त्याच वेळेस त्याची जी मार्जिन आहे त्या मार्जिनला इथे स्प्राउटिंग येतं. स्प्राउटिंग म्हणजे बर्ड फॉर्म होते, अँड दिस अ बर्ड विच प्रोड्यूस द ॲडव्हेंटेशियस रूट, दॅट इज द डेलिकेट रूट सिस्टीम. अँड व्हेन these leaves fall from the plant, and when this fall from the plant, and when this put on the moist places, then these are sprouting this present on the margin of the leaves which having the ability to produce the whole plant. मग इथे ह्या ब्रायोफायलम मध्ये झाडाला जे लीव्ज येतात त्या लीव्जला छोटी स्प्राउटिंग येते मार्जिनला, आणि ही स्प्राउटिंग आलेली इथे तुम्हाला दिसते, अँड विच ऑल्सो प्रोड्यूस द ॲडव्हेंटिशियस रूट, दॅट इज द डेलिकेट रूट्स. अँड व्हेन these leaves fall from the plant, मग ज्यावेळेस ही झाडाची पाने गळतात, ज्यावेळेस ते जमिनीवरती पडतात मॉइस्ट प्लेसेसवरती, ओलसर जमिनीवरती, त्यावेळेस तिथे नवीन प्लांट अराईज होतं. मग हे झालं पॅरेंट लीफ, म्हणजे ज्या लीफपासून नवीन प्लांट तयार होणार आहे आणि त्या लीफला इथे आपण म्हणणार पॅरेंट लीफ. अँड दिस प्रोड्यूस द सो मेनी plants at a time, each sprouting having the ability to produce the whole plant, and this is also one of the type of vegetative propagation by leaves. आपण इथे पाहतोय व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन, त्यामध्ये आपण पाहिलं बाय रूट्स, त्यानंतर पाहिलं बाय स्टेम, आणि त्याचबरोबर इथे पाहिलं बाय leaves. These are the types of vegetative propagation, these are the vegetative part of the plant.
these are propagate, that is these are reproduce or form a new plant, जे नवीन प्लांट इथे तयार करतात. इथे आपण याबद्दल पाहिलं. त्यानंतर आपण इथे पाहणार आहोत आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. ह्युमन बीइंग मेड सम artificial technique for this vegetative propagation. Why? Because vegetative propagation is a very fast, यामध्ये खूप फास्ट रिप्रोडक्शन आहे. अँड these are not require the pollinator, these are not require the pollen grain. याला पोलन ग्रेन वगैरे लागत नाही, कारण याला पॉलिनेटर कोणी पोलन ग्रेन आणणारं देखील यामध्ये लागत नाही. कारण ह्या व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनमध्ये किंवा एसेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये एकाच प्लांटपासून नवीन प्लांट तयार होतं किंवा एकाच सजीवापासून नवीन सजीव तयार होतो. आणि फास्ट टेक्निक आहे आणि ही ॲडव्हान्स टेक्निक ह्युमन बीइंग आर्टिफिशियली व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन यामध्ये करत असतो. ते कशा पद्धतीने हे आपण इथे पाहणार आहोत. In this process you can see the first technique and this is the layering. आणखी एक टेक्निक आपल्याला यामध्ये पाहिजे ग्राफ्टिंग, त्याचबरोबर मायक्रो प्रोपगेशन. बट फर्स्ट आपण इथे पाहणार आहोत लिअरिंग. लिअरिंग यू कॅन सी हिअर द लेयर ऑफ अ प्लांट. लेयर ऑफ अ प्लांट दिस आर बेंड और मोल्ड इन सॉईल. इथे काय केलं जातं, प्लांटची जी लेयर आहे, जी ब्रँच आहे, जी डेलिकेट आहे, तिला बेंड केलं जातं, वाकवलं जातं आणि तिचा काही पोर्शन सॉईल खाली इथे दाबला जातो किंवा सॉईल खाली तो इथे अडकवला जातो. अँड आफ्टर देन दिस प्रोड्यूस द न्यू प्लांट. मग ही जी ब्रँच आहे, जिला बेंड केलेला आहे, तो बेंड झालेला पोर्शन जो आहे, जो यामध्ये सॉईलमध्ये डीप झालेला आहे किंवा त्याला डीप केलेला आहे, त्या पार्टच्या तिथे असणारे जे नोड रिजन आहे, दिस अ नोड रिजन प्रोड्यूस अ रूट बिलो द सॉईल. सॉईलच्या खाली यामध्ये ते रूट फॉर्म करतात. अँड दिस टेक्निक यूज इन द जास्मिन. जनरली जे फ्लावरिंग प्लांट आहेत जास्मिन, त्यामध्ये अशा पद्धतीने इथे आपण नवीन प्लांट इथे तयार करू शकतो. अँड दिस पोर्शन प्रोड्यूस अ न्यू प्लांट. these are present near to this old plant or parents plant. मग इथे अशा पद्धतीने नवीन प्लांट इथे तयार केलं जातं बाय लेयरिंग प्रोसेस. अँड इन दिस लेयरिंग प्रोसेस द फर्स्ट दिस इज द मोल्ड लेयरिंग. यामध्ये आपण पाहिलं मोल्ड लेयरिंग की ज्याला बेंड करून यामध्ये सॉईल खाली अडकवलं जातं. त्यानंतर यामध्ये सेकंड आहे, सेकंड यामध्ये इयर लेयरिंग. इयर लेयरिंग म्हणजे काय, आता इथे पहिल्या लेयरिंगमध्ये आपण पाहिलं मॉड लेयरिंग की जी ब्रँच आहे तिला बेंड करून सॉईल खाली अडकवलं जातं, नवीन प्लांट तयार केलं जातं. बट इन दिस इयर लेयरिंग जर यामध्ये झाड इथे झाडाच्या ब्रँचेस वरती आहे, ज्या इथे बेंड होऊ शकत नाही किंवा ज्याला आपण वाकवू शकत नाही, मग अशा वेळेस इथे काय केलं जातं, इयर लेयरिंग टेक्निक इथे यूज केली जाते. मग अशी झाडाची जी ब्रँच आहे, सपोज हे प्लांट आहे जिची ब्रँच यामध्ये थोडीशी थिक आहे, जाड आहे. मग ह्या ब्रँचवरती, या झाडाच्या फांदीवरती बार्क आलेली असते. बार्क मीन्स झाडाची साल. मग ह्या ज्या डेड सेल आहे त्या इथे रिमूव्ह केल्या जातात. म्हणजे झाडाची जी काही पोर्शनमधली जी साल आहे तर ती काढून टाकली जाते, म्हणजे ती साल रिमूव्ह केली जाते आणि आतमध्ये फक्त लिव्हिंग सेल यामध्ये राहतात. मग बार्कमध्ये ज्या डेड सेल असतात, झाडाच्या सालीमध्ये किंवा त्या फांदीला असणाऱ्या ज्या डेड सेल आहे त्या रिमूव्ह करून आतमध्ये फक्त लिव्हिंग सेल असतात. मग असा पोर्शन इथे तयार केला जातो. द बार्क टिश्यू दिस आर रिमूव्ह. इथे बार्क टिश्यू रिमूव्ह केले जातात अँड दिस अ पार्ट दिस बिकम द थिन. मग त्यामुळे तो जो पार्ट आहे तो थिन बनतो. अँड आफ्टर देन द मॉइस्ट सॉईल दिस आर लेप ऑन दॅट लेयर. मग हा जो पार्ट आहे किंवा ही जी यामध्ये फांदी आहे, लेयर आहे, तर याच्यावरती इथे ज्या ठिकाणी बार्क रिमूव्ह केलेली आहे तिथे मॉइस्ट सॉईल लावली जाते, ओलसर माती लावली जाते. त्यानंतर त्याला पॉलिथिनने पॅक केलं जातं. दिस आर टाईड विथ द पॉलिथिन. देन दिस प्रोड्यूस अ स्मॉल रूट. मग ही जी फांदी आहे, ही जी ब्रँच आहे, तर तिला तिथे रूट अराईज होतात आणि त्यानंतर ही जी फांदी आहे हिला कट केलं जातं, इथून कट केलं जातं आणि हा जो पोर्शन आहे जिथे सॉईल आहे
तो पोर्शन नवीन ठिकाणी ते प्लांट इथे लावलं जातं. अशा पद्धतीने इथे लेयरिंग टेक्निक केली जाते. यामध्ये जे प्लांट्स आहे तर ते प्लांट्स आपण इथे नवीन प्लांट्स तयार करू शकतो फ्रॉम द ब्रँचेस म्हणजे झाडाची जी फांदी आहे त्या फांदीपासून आपण नवीन झाड तयार करू शकतो. दिस इज द आर्टिफिशियल मेथड. ही आर्टिफिशियल मेथड आहे. ह्युमन बिंग ही मेथड इथे किंवा ही टेक्निक इथे अप्लाय करत असतो. अगोदर आपण जे नॅचरल पाहिलं, नॅचरली इथे काही प्लांटमध्ये ही प्रोसेस होत असते, बट आर्टिफिशियली यामध्ये काही प्लांट जे आपल्याला इम्पॉर्टंट आहेत त्या प्लांटमध्ये ही टेक्निक यूज करून नवीन प्लांट ग्रो केले जातात. त्यानंतर यामध्ये आर्टिफिशियल टेक्निकमध्ये आणखी एक इथे टेक्निक यूज केली जाते आणि ती आहे यामध्ये ग्राफ्टिंग. You can see here the types of grafting in which the first this is the bird grafting. यामध्ये तुम्ही पाहू शकता की जे प्लांट आहे, ज्या प्लांटमध्ये ग्राफ्टिंग केलं जातं, दिस इज कॉल्ड ॲज द स्टॉक. त्याला स्टॉक म्हणतात. ज्या प्लांटमध्ये ग्राफ्टिंग टेक्निक करायची आहे त्या प्लांटला म्हटलं जातं स्टॉक. आणि ह्या स्टॉकमध्ये जर आपण इथे बड लावत असेल, म्हणजे अनादर दुसरं जे प्लांट आहे त्याची इथे बड लावली जाते. म्हणजे बड म्हणजे दुसऱ्या झाडाचा कोंब आपण इथे लावू शकतो. त्यासारखा इथे शेपचं इन्सर्शन, टी शेप, यू कॅन सी हिअर द टी शेप यामध्ये कट केला जातो त्या प्लांटचा नोड रिजनला. आणि त्यानंतर दुसरं जे प्लांट आहे, जे झाड आपल्याला या प्लांटमध्ये ग्रो करायचं आहे, जे नवीन प्लांट आपल्याला ज्याची बड इन्सर्ट करायची आहे, दिस इज कॉल्ड ॲज द सिऑन. त्याला सिऑन म्हणलं जातं. आणि त्याची बड यामध्ये म्हणजेच यामध्ये त्याचा जो कोंब आहे तर तो इथे इन्सर्ट केला जातो ह्या टी सेक्शनमध्ये. त्यानंतर याला पॅक केलं जातं विथ द हेल्प ऑफ सेलोटेपनी यामध्ये त्याला पॅक करतात. अँड दिस बड म्हणजे ज्याला आपण कोंब म्हणतो, दिस प्रोड्यूस द न्यू प्लांट. ते यामध्ये न्यू प्लांट म्हणजे नवीन झाड यामध्ये ग्रो करतं. यू कॅन सी हिअर द अनदर, दिस इज द अप्रोच ग्राफ्टिंग. Approach grafting, the one plant in which the other plant branch, these are graft like that. यामध्ये अशा पद्धतीने ते ग्राफ्टिंग केली जाते. दिस इज कॉल्ड ॲज द अप्रोच ग्राफ्टिंग. अँड अनदर दिस इज द टंग grafting in which the one part of the plant which inserted into the another plant and this produce a tongue like portion and because of this is called as the tongue grafting. म्हणून त्याला इथे टंग ग्राफ्टिंग म्हणतात. यू कॅन सी हिअर. म्हणजे एका प्रकारचं जे झाड आहे ते दुसऱ्या प्रकारच्या झाडामध्ये आपण इन्सर्ट करू शकतो आणि एका झाडामध्ये आपण वेगवेगळे कॅरेक्टर डेव्हलप करू शकतो. बट रिमेंबर दीज आर पॉसिबल ओनली इन द डायकॉट. फक्त डायकॉट जे प्लांट आहे त्याचमध्ये हे पॉसिबल आहे. व्हाय दीज आर पॉसिबल इन द डायकॉट? बिकॉज डायकॉट हॅविंग द कॅम्बियम. डायकॉटमध्ये कॅम्बियम असतात. कॅम्बियम दिस इज द वन ऑफ द टाईप ऑफ मेरिस्टेमॅटिक टिश्यू. ॲक्च्युली ज्या परमनंट टिश्यू आहे, ज्या मेरिस्टेमॅटिक बनतात, दिस इज कॉल्ड ॲज द कॅम्बियम. अँड दिस कॅम्बियम दिस आर प्रोड्यूस इनसाइड the plant and this plant inside this cambium, these are produced only in case of dicot. These are not produced in the monocot, and because of this grafting these are possible in dicot, these are not possible in monocot because of absence of cambium in monocot and presence of cambium in dicot. You can see here the crown grafting. This is the stalk, the plant in which we insert the another plant or branch of the plant. You can see here the stalk and सिऑन. मग एका स्टॉकमध्ये जो यामध्ये थिक आहे त्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे सिऑन आपण ॲट अ टाईम यामध्ये इन्सर्ट करू शकतो. मग इथे प्लांटला कट केलं जातं त्या साईजमध्ये आणि त्यामध्ये ब्रँचेस अडकवल्या जातात किंवा इथे फिट केल्या जातात. म्हणजे क्राउन्स खूप सगळ्या ब्रँचेस इथे आपण ॲट अ टाईम इथे अडकवू शकतो. त्याचबरोबर इथे नेक्स्ट टाईप आहे वेज ग्राफ्टिंग. ही जनरली ही टेक्निक यूज केली जाते. मग हा जो स्टॉक आहे त्यामध्ये इथे एक सेक्शन घेतला जातो, कट केला जातो आणि जो सिऑन आहे जो आपल्याला यामध्ये अडकवायचा आहे तर त्याचा असं सेक्शन करून याला इथे अडकवलं जातं, फिट केलं जातं आणि त्याला पॅक केलं जातं. मग हा जो सिऑन आहे तर त्याचे कॅरेक्टर आपल्याला ह्या स्टॉकवरती भेटतात. मग हे जनरली कधी केलं जातं? ग्राफ्टिंग असेल किंवा लिअरिंग असेल, हे कधी करतात? ज्यावेळेस एखादं प्लांट आपल्याला एकाच प्लांटमध्ये वेगवेगळ्या प्लांटचे कॅरेक्टर पाहिजे किंवा एखादं प्लांट एखाद्या पर्टिक्युलर सॉईलमध्ये येत नाही आणि ऑलरेडी आपल्याकडे एखादं प्लांट आहे
तर त्या प्लांटमध्ये ज्याचे रूट व्यवस्थित सॉईलमध्ये आहे, जे फिक्स झालेलं आहे, त्याला नवीन प्लांटची ब्रँच आपण अडकवू शकतो. दीज आर पॉसिबल ओनली इन द डायकॉट. रिमेंबर, दीज आर पॉसिबल ओनली इन द डायकॉट. फॉर एक्झाम्पल रोज, एकाच कलरचं गुलाबाचं जे झाड आहे तर त्याला आपण वेगवेगळ्या ब्रँचेस इथे अडकवून इथे नवीन प्लांट तयार करू शकतो की विच प्रोड्यूस द डिफरंट फ्लावर्स, जे वेगवेगळे फ्लावर इथे तयार करू शकतात. त्याचबरोबर इथे मँगो प्लांटमध्ये देखील हे ग्राफ्टिंग जनरली इथे केलं जातं. The next technique of these artificial vegetative propagation, and this is the micro propagation. This is the technique used in a tissue culture. टिश्यू कल्चर म्हणजे अशी टेक्निक आहे की आपण काही प्लांटचा काही जो पार्ट आहे किंवा ज्याला आपण एक्स प्लांट म्हणतो, एक्स प्लांट, दिस इज द पार्ट ऑफ द प्लांट that is some tissue. We can produce the new plant from the some tissue. काही टिश्यूंपासून आपण नवीन प्लांट तयार करू शकतो आणि तो जो पार्ट आपण एका झाडाचा घेतो त्याला म्हणतात एक्सप्लांट. एक्सप्लांट म्हणजे काय आहे? स्मॉल पोर्शन ऑफ द प्लांट. झाडाचा छोटासा तुकडा इथे घेतला जातो, डेलिकेट असा पार्ट इथे घेतला जातो, काही टिश्यू इथे घेतल्या जातात अँड दिस प्रोड्यूस अ न्यू प्लांट, ज्यापासून इथे नवीन प्लांट इथे तयार होतो. ॲक्च्युली दिस इज द कन्सेप्ट ऑफ टोटीपोटेन्सी. इथे टोटीपोटेन्सीची टेक्निक इथे वापरली जाते. व्हॉट इज द टोटीपोटेन्सी? द प्लांट पार्ट और सम टिश्यूज हॅविंग द ॲबिलिटी टू प्रोड्यूस द होल प्लांट. झाडामध्ये अशी ॲबिलिटी आहे की त्याच्या काही टिश्यूपासून नवीन न्यू प्लांट तयार होऊ शकतो आणि हीच टेक्निक इथे लॅबोरेटरीमध्ये यूज केली जाते, प्रयोगशाळेमध्ये यूज केली जाते आणि काही टिश्यूपासून इथे नवीन प्लांट तयार केलं जातं लॅबोरेटरीमध्ये, प्रयोगशाळेमध्ये विदाऊट सॉईल, using the water and some nutrients. The plant these are produced, you can see here in the bottle the so many plants section you can see here. These are the some experiment or rack in which the different bottles or different test tube you can see here. This having the different so many plants. At a time we get the so many plant and this technique, these are also the artificial vegetative propagation. आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनमध्ये आपण लेअरिंग पाहिलं, ग्राफ्टिंग पाहिलं, त्यानंतर आपण इथे पाहतोय मायक्रो प्रोपगेशन. मायक्रो प्रोपगेशन दीज आर टेक्स प्लेस इन ऑल प्लांट, दॅट इज दीज आर नॉट लिमिटेड टू डायकॉट, मोनोकॉट, दीज आर हॅव्हिंग द ॲबिलिटी टू प्रोड्यूस द होल ऑल द प्लांट्स. सगळे जे प्लांट आहेत ते ह्या पद्धतीने ते तयार होऊ शकतात. जसं ग्राफ्टिंग आपण पाहिलं, ग्राफ्टिंग दीज आर पॉसिबल ओनली इन द डायकॉट, दीज आर नॉट पॉसिबल इन मोनोकॉट. व्हाय? बिकॉज ऑफ डायकॉट हॅव्हिंग द कॅम्बियम. डायकॉटमध्ये कॅम्बियम असतात आणि कॅम्बियममुळे हे ग्राफ्टिंग जे आहे तर डायकॉटमध्ये पॉसिबल होतं, ते मोनोकॉटमध्ये पॉसिबल होत नाही. बट यामध्ये मायक्रो प्रोपोगेशन दीज आर पॉसिबल इन ऑल केसेस ऑर इन ऑल प्लांट. म्हणजे आज आपण इथे आत्तापर्यंत आपण काय पाहिलं पहा, आतापर्यंत आपण हा टॉपिक पाहतोय एसेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, त्याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन म्हणतो. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन का म्हणतो? कारण यामध्ये व्हेजिटेटिव्ह पार्ट इथे पार्टिसिपेट होतात, त्यानुसार नवीन प्लांट तयार होतं. मग नॅचरली ही प्रोसेस घडते आणि त्याचबरोबर आर्टिफिशियली देखील घडते. मग यामध्ये आपण नॅचरली त्यामध्ये एक्झाम्पल पाहिलं, रूट, स्टेममध्ये तिन्ही टाईप आपण पाहिले, अंडरग्राऊंड, सब एरियल, एरियल. त्यानंतर आपण पाहिलं यामध्ये ल्यूज ऑल्सो हॅव्हिंग द ॲबिलिटी टू प्रोड्यूस द न्यू प्लांट. आणि त्यानंतर आपण पाहिलं आर्टिफिशियलमध्ये लिअरिंग असेल, त्याचबरोबर ग्राफ्टिंग असेल आणि रिसेंट इथे हाय लेवलची टेक्नॉलॉजी आहे मायक्रो प्रोपोगेशन, जी लॅबोरेटरीमध्ये, प्रयोगशाळेमध्ये विदाऊट सॉईल इथे ही टेक्निक बॉटलमध्ये आपण खूप सगळे प्लांट ग्रो करू शकतो टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये, आणि हे तुम्ही इथे पाहू शकता. and this is micro propagation. This is also one of the type of asexual reproduction. Asexual reproduction in the plant, these are another type. This is the apomixis. Apomixis means without a mixing. Apo means without. Apo म्हणजे without म्हणजे च्याशिवाय. And mixis means mixing, that is gametes, these are not a mixing, that is male and female gamete, these are not a mix.
and which produce the seed, and these seed which produce the new plant, this is called as the apomixis. ॲक्च्युली झाडाला जे फ्लावर येतं त्या फ्लावरमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ह्या असतात आणि त्यामध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट तयार होतात. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तयार होतं मेल गॅमेट, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तयार होतं फिमेल गॅमेट. आणि मेल गॅमेट फिमेल गॅमेट ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस फ्लावरचं जे कार्पेल असतं, म्हणजेच यामध्ये ज्याला आपण पिस्टिल म्हणतो, हे जे पिस्टिल आहे किंवा ज्याला आपण इथे कार्पेल म्हणतो, हे जे कार्पेल आहे याचा बेसचा जो पार्ट आहे ज्याला आपण इथे ओव्हरी म्हणतो, ह्या ओव्हरीच्या आतमध्ये ओव्हल्स असतात. याने ह्या ओव्हलच्या आतमध्ये मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येतात. त्यानुसार मग ह्या ओव्हलचं सीड तयार होत असतं. बट यामध्ये काही प्लांट असे आहे की त्यांच्यामध्ये विदाऊट मिक्सिंग ऑफ गॅमेट, यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येत नाही आणि त्यानुसार नवीन इथे नवीन सीड तयार होतं त्या प्लांटला. म्हणजे इथे मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येणे याला फर्टिलायझेशन म्हणतात. बट इथे मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येतच नाही, म्हणजे फर्टिलायझेशन होत नाही. एसेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये विदाऊट फर्टिलायझेशन नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म होतो. मग इथे झाडाला नवीन सीड तयार होतं विदाऊट फर्टिलायझेशन आणि ते सीड जमिनीमध्ये लावल्यानंतर त्यापासून नवीन प्लांट तयार होतं, नवीन झाड तयार होतं. अँड दिस इज द वन ऑफ द टाईप ऑफ एसेक्सुअल रिप्रोडक्शन. म्हणून इथे हा एसेक्सुअल रिप्रोडक्शनचा टाईप आहे. इन विच प्लांट वी कॅन सी दिस ॲपोमिक्टिक सीड, वी कॅन सी इन द ग्रासेस. ग्रासेस जे आहे, गवत जे आहे, त्या ग्रासेसमध्ये आपल्याला हे ॲपोमिक्सिस झालेलं दिसतं. ॲपोमिक्टिक सीड दिज आर प्रोड्यूस इन द ग्रासेस. ग्रासेसमध्ये जनरली हे टाईपचं जे सीड आहे तर ते इथे तयार होत असतं. अ टाईप ऑफ इस इज वन ऑफ द टाईप ऑफ एसेक्सुअल रिप्रोडक्शन दॅट नॉट इनॉल्व द मिओसिस सेल डिव्हिजन. यात मिओसिस देखील होत नाही, कारण यामध्ये प्लांटमध्ये गॅमेट्स तयार होत नाही, म्हणजे मिओसिस सेल डिव्हिजन होत नाही. मग गॅमेट इथे फ्यूज देखील होत नाही, फर्टिलायझेशन देखील यामध्ये होत नाही आणि नवीन जे प्लांट आहे तर त्या सीडपासून तयार होतं. म्हणून ह्या सीडला इथे ॲपोमिक्टिक सीड म्हणतात आणि ह्या प्रोसेसला ॲपोमिक्सिस म्हणतात. सो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलं एसेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, त्यामध्ये एसेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स त्यामध्ये आपण दोन टाईप पाहिले. एक पाहिलं व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन, ज्यामध्ये व्हेजिटेटिव्ह पार्टमुळे ते रिप्रोडक्शन होतं. त्यामध्ये आपण पाहिलं रूट, स्टेममध्ये अंडरग्राउंड, सब एरियल, एरियल. त्यानंतर यामध्ये पाहिलं ल्यूज. दिज आर द व्हेजिटेटिव्ह पार्ट पार्टिसिपेट इन द रिप्रोडक्शन बिकॉज ऑफ दिस इज कॉल्ड एज द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. त्यामध्ये आपण हे नॅचरली पाहिले, आर्टिफिशियली पण पाहिले. आर्टिफिशियली आपण लेअरिंग पाहिलं, ग्राफ्टिंग पाहिलं, मायक्रो प्रोपोगेशन पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं ॲपोमिक्सिस. ॲपोमिक्सिस दिज आर द सीड बट विदाऊट दिस सीड दिज आर प्रोड्यूस विदाऊट फर्टिलायझेशन. विदाऊट फर्टिलायझेशन हे सीड यामध्ये तयार होतं आणि त्यानुसार यामध्ये नवीन प्लांट त्या सीडपासून ग्रो होतं. यामध्ये मिओसिस होत नाही, गॅमेट्स तयार होत नाही, गॅमेट्स एकत्रही येत नाही. नेक्स्ट लेक्चरमध्ये ज्यावेळेस आपण फर्टिलायझेशन टॉपिक पाहू त्यावेळेस तुम्हाला आणखी छान पद्धतीने हे ॲपोमिक्टिक सीड नेमके फॉर्म कसं होतं प्लांटमध्ये ते देखील आपण यामध्ये पाहणार आहोत. सो आता नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. त्यानंतर इथे हाऊ दिज अ सीड दिज आर फॉर्म इन द प्लांट. सीड ॲक्च्युली रिप्रोडक्शननी सेक्शुअल रिप्रोडक्शन यामध्ये होतं आणि त्यानुसार इथे सीडपासून नवीन प्लांट तयार होतं. बट आपण शेवटी हे पण पाहणार आहोत की ॲपोमिक्टिक सीड किंवा ॲपोमिक्सिस प्लांटमध्ये कशा पद्धतीने घडतं, त्यामध्ये विदाऊट फर्टिलायझेशन सीड कसं फॉर्म होतं ते देखील आपण इथे पाहणार आहोत. सो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.